ॐ धन्यवाद ताई. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार आयोजित आचार्य व त्यांचं तत्वज्ञान या विचारमालेमध्ये आज मला एक पुष्प गुंफण्याची आपण संधी दिली, याबद्दल मी आपले आभारी आहे. आणि आपल्या अपेक्षांना मी कितपत उतरेन मला माहीत नाही, परंतु मी प्रयत्न नक्कीच करेन. आणि आज विशेष दिन म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला मी जे शिकलेली आहे, म्हणजे संस्कृत जरी विषय असला, तरी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन ज्याला म्हणतो आपण, तसे काही विषय असतात. तर त्यामध्ये न्याय आणि मीमांसा असे माझे एम.एला स्पेशलायझेशन असणारे विषय होते. तर त्यामध्ये न्यायदर्शनाच्या आज माझ्याच आचार्य परंपरेची एक स्मरण म्हणून मला आपल्या निमित्ताने होतं आहे. हे एक माझं भाग्य समजते आणि याबद्दल आपल्याला निश्चितच मी धन्यवाद देते आहे. आजचा माझा विषय आहे आचार्य गौतम आणि तत्प्रणीत न्यायदर्शन. 1 तासाचा वेळ हा तसा ह्या सगळ्या न्यायदर्शनाचा आढावा घेण्यासाठी पुरेसा नाही, पण तरी सुद्धा मी प्रयत्न नक्कीच करेन. यद्यप्यधीताः निगमाः षडङ्गाः आगमाः प्रिये अध्यात्मादीनि शास्त्राणि ज्ञानं नास्ति गुरुं विना. तर अशा गुरूंना, माझ्या सर्व गुरूंना ज्यांनी मला या शास्त्रामध्ये या संस्कृत विषयाचं खास करून ज्ञान घेण्यासाठी प्रेरित केलं, त्यांना सर्वप्रथम मी नमन करते. आणि आपण सर्वजण ज्येष्ठ श्रोतेगण आहात इथे, त्यांनाही सर्वांना मी वंदन करते आणि माझा विषय प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते. आजचा माझा विषय आहे तो म्हणजे आचार्य गौतम. आता गौतम हे नाव जे आहे ते आपल्याला पुराणामध्येही दिसतं, त्याही ह्याच्यामध्ये वेदांमध्येही दिसतं त्याही पूर्वी. तर मंत्रद्रष्टा ऋषी गौतम म्हणूनही आपल्याला दिसतात. त्यानंतर एक धर्मशास्त्र कर्ता, रचयिता असेही एक गौतम म्हणून आहेत. त्यांना मेधातिथी गौतम असं म्हटलेलं आहे. न्यायसूत्र रचयिता म्हणूनही गौतमाचार्यांचा उल्लेख येतो. त्यांना अक्षपाद गौतम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्या इथे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरपासून जी गोदावरी उगम पावलेली आहे, त्या गोदावरीच्या प्रकटनासाठी ज्यांनी तपस्या केलेली आहे, तेही गौतमच आहेत. आता ह्या विवादात मी पडत नाही की हे सगळे गौतम एक आहेत की अनेक आहेत. कारण काल हा जो आहे, या कालाचा उल्लेख त्यांनी जो केलेला आहे, तो आजच्या आपल्या काल संकल्पनेमध्ये कुठेतरी न बसणारा आहे. त्यामुळे या वादामध्ये न पडता त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्याबद्दल आपण चर्चा केली तर हे जास्त चांगलं वाटेल. या गौतम महर्षींचा अक्षपाद गौतम असा म्हणूनही उल्लेख केला जातो. याचे अक्षपाद याचे फोड करून वेगळे वेगळे अर्थ काढलेले आहेत. पण त्यामध्ये एक अर्थ हा असतो की सर्वच गोष्टी ह्या प्रत्यक्ष नेत्रांनीच किंवा चक्षुरिंद्रियांनीच समजतात असं नाही, तर त्याही पलीकडं असणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा तथ्य आहेत, ती तथ्य अन्य प्रमाणांनीही समजतात, हे ज्यांनी आपल्याला दिलं ते अक्षपाद गौतम. पाश्चात्य पौर्वात्य तत्वज्ञानांच्या एकूण चर्चेनुसार पाहिलं तर इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 600 पर्यंतचा काळ यांचा
आंदोलित होतो, या काळात कुठेतरी गौतम महर्षी झाले असावेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यानुसारही जर बघितलं, तर तेव्हापासून ते आजपर्यंत या गौतमाचार्य प्रणीत न्यायशास्त्राची, न्यायदर्शनाची परंपरा ही अविच्छिन्न आपल्याला आलेली दिसते आपल्यापर्यंत. ही खूप मोठी गोष्ट आहे, की न्यायदर्शनाची परंपरा ही जी आहे, ही कुठेही खंडित झालेली नाही. ही अखंड परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. आता या महर्षी गौतमांनी जे शास्त्र सांगितलं किंवा जे दर्शन आपल्याला दिलं, त्या दर्शनाचं जे नाव आहे ते आहे न्याय दर्शन. न्याय हा शब्द आपल्याला खूप परिचित आहे, पण त्या न्याय शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, तो आपण थोडासा संस्कृतनुसार, व्युत्पत्तीनुसार जर बघितला, तर तो अर्थ आपल्याला स्पष्ट होतो. एक व्युत्पत्ती अशी आहे, नीयते विवक्षितार्थः अनेन इति न्यायः. नीयते विवक्षितार्थः अनेन इति. म्हणजे जो विवक्षित अर्थात ज्या तत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्या तत्वापर्यंत जो घेऊन जातो त्याला न्याय असं म्हणतात. यामध्ये न्यायमध्ये नी धातू आहे आणि त्या नी धातूचा नियते असा अर्थ होतो. आणि कुठे नियते तर तत्वापर्यंत जो घेऊन जातो तो न्याय. आणि याच मध्ये वात्स्यायन महर्षींनी जो आपल्याला अर्थ दिलेला आहे तो असा आहे की प्रमाणैर अर्थ परीक्षण न्याय. प्रमाणैः अर्थ परीक्षण न्याय म्हणजे प्रमाणांनी, प्रमाण रूपी साधनांनी अर्थ परीक्षण, अर्थ म्हणजे पुन्हा इथे पदार्थ किंवा तत्व, त्या तत्वाचं जे परीक्षण करून तत्वज्ञान जे होणार आहे ते म्हणजे न्याय. हे न्याय इथे हा जो न्याय शब्द वापरलाय तो न्याय शब्द हा आजकाल आपण लॉला पण न्याय हा शब्द वापरतो, पण लॉ मध्ये जे येतो त्यामध्ये लॉ म्हणजे हे नियम येतात. नियम या अर्थामध्ये न्याय शब्द नाहीये, तर प्रमाणांनी तत्वगामित्व हा त्या न्याय शब्दाचा मूळ अर्थ आहे. म्हणूनच आपण म्हणतो न्याय निवाडा. इथे जो आपण न्याय शब्द वापरतो तो ज्या अर्थामध्ये वापरतो तो अर्थ म्हणजे इथे न्याय शब्दाने प्रकट, आणि तोच अर्थ इथे शास्त्रालाही अपेक्षित आहे. हे जे न्यायदर्शन आहे या न्यायदर्शनाने नेमकं काय होतं तर प्रमाणांनी अर्थ परीक्षण करण्याची जी एक सवय आहे किंवा जी एक टेक्निक आहे ती टेक्निक डेव्हलप करायला हे शास्त्र प्रचंड उपयोगी पडतं. आपल्याला संस्कृत भाषा ही बऱ्यापैकी अवघड वाटते. खरं तर तुम्ही गोष्टी वगैरे वाचल्यात तर ती फार सोपी आहे, परंतु जसं जसं तुम्ही शास्त्राच्या अध्ययनाकडे जाल तशी तशी ती भाषा आपल्याला अवघड वाटायला लागते. ही अवघड वाटायला लागते याचं कारण असं आहे की भाषेची रचना जेव्हा शास्त्र सांगतायत तेव्हा अशी होते की त्या वाक्यामधून दुसरे अर्थ निघूच शकणार नाही. म्हणजे जर एखादं लक्षण सांगितलेलं असेल तर त्या लक्षणाने जे लक्ष्य लक्षित व्हायचं आहे तेच लक्ष्य त्या लक्षणाने सांगितलं गेलं पाहिजे, अशी ती भाषा डेव्हलप केली गेली आहे. आणि ती भाषा जी निर्माण केली आहे ती याच दर्शनाचं एक योगदान आपल्याला सांगता येईल. त्यामुळे न्यायदर्शनाच्या अभ्यासाने बुद्धी ही तीव्र होते, बुद्धीला परिष्कार करण्याची सवय लागते आणि ती बुद्धी विस्तारित, विशद अशी होते आणि सटीक बोलण्याची किंवा सटीक अर्थ मांडण्याची सवय ही त्यामध्ये लागते. न्यायशास्त्रालाच अनेक नावं आहेत, त्यामध्ये एक आहे तर्कशास्त्र. आता हे तर्क काय आहे हे आपण पाहणार आहोत पुढे. तर तर्कशास्त्र हे एक नाव आहे, हेतुशास्त्र हे एक नाव आहे, त्यानंतर याला वादविद्या म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे तर्क, हेतू, वाद ही नावं पाहिल्यानंतर आपल्याला या दर्शनाच्या अभ्यासाचा उपयोग हा आपल्याला नक्कीच आर्ग्युमेंटसाठी
किंवा आपला जो सिद्धांत आहे तो सिद्धांत प्रतिपादनासाठी होतो हे लक्षात येतं. तसंच याला अजून एक नाव आहे ते म्हणजे आण्विक शिकी. आपण मनुस्मृती पाहिली किंवा अर्थशास्त्र कौटिल्य प्रणीत अर्थशास्त्र पाहिलं तर त्यामध्ये जो विद्यांचा उल्लेख येतो त्यामध्ये त्रयी म्हणजे 3 वेद, वार्ता आणि आण्विक शिकी या विद्यांचा उल्लेख येतो. त्यामध्ये आचार्य चाणक्य सांगतात की जी आण्विक शिकी आहे ही सर्वात महत्वाची विद्या आहे. ही आण्विक शिकी म्हणजे काय आहे तर ही दर्शनांची विद्या. म्हणजे ही आपली जी षड्दर्शनं आहेत या षड्दर्शनांचा समावेश त्या आण्विक शिकी विद्येमध्ये होतो आणि त्यातही विशेष करून न्यायशास्त्राला तो लागू होतो. न्यायशास्त्राची प्रशंसा करताना किंवा या आण्विक शिकीची प्रशंसा करताना असं सांगतात प्रदीप सर्व विद्यानां उपाय सर्व कर्मणां आश्रय सर्व धर्माणां शश्वदान्विक शिकी मता. ही आण्विक शिकी विद्या म्हणजे कशी आहे तर प्रदीप सर्व विद्याना म्हणजे या शास्त्राचा जर आपण उत्तम अभ्यास केला तर जसं आपल्याला अंधारामध्ये दिवा हा प्रत्येक वस्तूला प्रदर्शित करतो, प्रत्येक वस्तू आपल्याला प्रकाशित करून दाखवतो, त्याप्रमाणे जर या दर्शनाचा आपण छान अभ्यास केला, त्यांची विचार करण्याची हे शास्त्र प्रमाण शास्त्र आहे. ते काय करतं तर विचार कसा करावा याचं आपल्यामध्ये शास्त्र शुद्ध तंत्र हे या दर्शनाने आपल्याला दिलेलं आहे आणि ह्याचा उपयोग आपल्याला सर्वत्र होतो. म्हणजे सर्वत्र म्हणजे कुठलेच असं शास्त्र राहत नाही की जे तुम्ही या शास्त्राच्या मदतीने जाणून घेऊ शकत नाही. मग ते आताचं असेल, प्राचीन असेल, कोणतंही शास्त्र असेल. आणि याचं म्हणजे मला इथे सांगायलाही आवडेल की या शास्त्राचा असा उपयोग करून आम्ही एक प्रकल्प सुद्धा इथे केलेला होता. UGC कडून आम्हाला त्याच्यासाठी अनुदान मिळालेलं होतं. बुद्धिक्षमता परिवृद्ध्यर्थम प्राचीन संस्कृताध्ययन प्रणाल्या उपयोजितता असा हा आम्ही एक प्रकल्प केलेला होता आणि या प्रकल्पामध्ये आम्ही या न्यायशास्त्रामधल्या काही घटकांचा त्यामध्ये समावेश करून 21 दिवसांचा कोर्स हा बनवलेला होता आणि तो संस्कृतच्याच नव्हे तर इतरही विषयांच्या सर्व विद्यार्थ्यांना एक 4-5 ग्रुप करून त्या सगळ्यांना आम्ही तो शिकवला होता. ज्यामध्ये कोणी CA चे होते, कोणी इंजिनिअरिंगचे होते, कोणी फेल झालेले होते, 12वीचे होते, असे वेगळ्या ग्रुप्स करून आम्ही त्यांना तो कोर्स दिलेला होता. त्यामध्ये या न्यायशास्त्रातली जी काही टेक्निक्स आहेत ती आम्ही त्यांना इथे शिकवत होतो संस्कृतमधूनच. त्यांचं संस्कृत नव्हतं तरी सुद्धा त्यांना सगळ्यांना जे काही अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येत होते ते दूर झाले आणि जसं आपल्याला गाडी चालवता आली हे जर शिकलो, आपण गाडी चालवायला शिकलो तर जशीच गाडी ही कोणत्याही रस्त्यावर धावू शकते तशीच या शास्त्राने दिलेली प्रमाण थेरी जर आपण समजून घेतली तर आपण कोणत्याही विषयाचं ज्ञान हे सहजपणे घेऊ शकतो. आणि आपण आज पाहतो आहोत की परमिशन्स मिळाल्यानंतर भारत हा पुन्हा एकदा उच्च पदाला गेलेला आहे. अनेक क्षेत्र पादाक्रांत करत आहे. यामध्ये ही जी भारतीय बुद्धी तयार झालेली आहे ही बुद्धी आमच्या या दर्शनशास्त्रांच्या अभ्यासानेच तयार झालेली आहे. प्रदीप सर्व विद्याना आज जरी आमचा अभ्यास त्यामध्ये नसला तरी वंशशास्त्राचा जर थोडा आधार घेतला आपण तर आमची विचार करण्याची निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची जी आम्हालाही नकळत आमच्यामध्ये विकसित झालेली विचारशक्ती आहे, विचार प्रणाली आहे, त्या प्रणालीचं फलित म्हणजे आपल्याकडे झालेले विचारवंत. आपल्याकडे लॅबोरेटरीज वगैरे खूप मोठ्या प्रमाणात नाही दिसत आहेत आपल्याला, परंतु म्हणजे पूर्वीच्या काळानुसार दिसत नाहीये, परंतु तरी सुद्धा त्यांनी जी तत्व सांगितली ती तत्व जेव्हा आजचे विज्ञान कशावर कोणत्या कसोटीवर घासून पाहतात तेव्हा ती सगळी
तत्व जी आहेत ती तत्व पुन्हा एकदा सिद्धांत रूपानेच आपल्यासमोर येत राहतात. तर हे सामर्थ्य आहे या अन्वीक्षिकी विद्येचं. आणि म्हणून चाणक्याने सुद्धा या अन्वीक्षिकेचा हा अर्थशास्त्रातला श्लोक आहे की हे शास्त्र म्हणजे काय आहे तर सर्व विद्यांचा प्रदीप आहे. उपाय सर्व कर्मणा, सर्व कर्मांचा उपाय आहे. बुद्धी नसेल, विचार क्षमता नसेल तर कोणतंही कर्म मनुष्य कौशल्याने करू शकत नाही. आश्रय सर्व धर्माणा, किंग कर्तव्य कर्तव्य अकर्तव्य, हे सगळं जे आम्हाला समजतं ते या विद्येमुळे समजतं. आणि अशी ही अन्वीक्षिकी म्हणजे ते तर इथपर्यंत जातात की खरं तर विद्या म्हणून म्हणायची झाली तर अन्वीक्षिकीच विद्या म्हणून घ्यायला हवी. तर असं हे प्रमाणांनी पूत आपल्याला बनवतं ते न्यायदर्शन. आता यामध्ये अजून थोडासा आपण विचार करूया. आपण शंकराचार्यांना प्रमाण मानतो, गौतमाचार्यांना प्रमाण मानतो. ते त्यांना प्रमाण का मानतो आपण, त्याचं उत्तर आपल्याला इथे दिसतं की अर्थपरीक्षण जे आहे, तत्वाचं परीक्षण जे आहे, तथ्याचं जे परीक्षण आहे ते परीक्षण करायचं आहे ते केवळ आणि केवळ प्रमाणानेच करायचं आहे. म्हणजे प्रमाण नसतील तर त्या परीक्षणाला अर्थ नाही. आणि या आपल्या परंपरेच्या शिक्षणानुसार जे आचार्य शिकलेले आहेत त्यांची जी बुद्धी आहे ती त्या प्रमाणाने इतकी परिष्कृत होऊन प्रमाण स्वरूप झालेली आहे. त्यामुळे आपल्याला ते जे बोलतात ते प्रमाण म्हणून आपण त्यांना स्वीकारतो. ठीक आहे. थोडं अवघड वाटत असेल तर मी उदाहरण देऊन प्रयत्न करते सांगायचा. आपल्याकडे कोणीतरी सांगितलं म्हणून मानलं, हे आपण ग्रंथ वाचले तर कुठेही दिसत नाही, आपल्याला कुठेही दिसत नाही. त्यामुळे अजूनही सुद्धा आपण बघितलं तर मागच्या ग्रंथाचं खंडन करून स्वतःचा नवीन ग्रंथ लिहिणं ही परंपरा आपल्याकडे आहे. केवळ आपल्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, अमके आहेत म्हणून ते आम्ही मानतो आहोत असं नाही. ही एक बाब. आणि हे परीक्षण करण्यासाठी प्रमाण ही आमची साधनं आहेत. आणि दुसरी बाब अशी आहे की जे आमच्या ऋषींनी सांगितलेलं आहे, ते प्रमाणांनी तपासून पाहणं हे आम्ही करू शकतो. आणि जेव्हा आम्ही त्यांनी सांगितलेली प्रमाण घेतो आणि त्या प्रमाणांनी त्या अर्थाचं परीक्षण करतो तेव्हा ते आपल्याला कुठेतरी प्रत्येक ठिकाणी सत्यतेच्या पातळीवर उतरलेलं दिसतं. त्यामुळे आपल्याकडे नॉलेज अपडेट झालंय, तत्व अपडेट झालंय, हा सिद्धांत बदललेला आहे असं काही दिसत नाही. शरीर म्हणून जे काही लक्षण त्यांनी त्या काळी केलेलं असेल तेच लक्षण आजही शरीराला लागू पडतं, याच्यामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तत्व किंवा सिद्धांत म्हणून समोर आणता तेव्हा त्याचा नियमच हा आहे की हे कोणत्याही कालामध्ये, कोणत्याही देशामध्ये अबाधित राहिलं पाहिजे. कधीही त्या तत्वाचा सिद्धांत जर फोडला जात असेल किंवा बाध होत असेल तर त्याला तत्वज्ञान असं म्हणता येत नाही. ठीक आहे. तर असं हे न्यायदर्शन आहे जे प्रमाणांनी आपल्या बुद्धीला तीव्र करतं, परिष्कृत करतं आणि विशद करतं. ही न्यायदर्शनाची जी परंपरा आहे ती पण मोठी आहे. यामध्ये मला अजून एक दर्शन शब्दावरती इथे सांगायला आवडेल. आपण दर्शन म्हणलं की फिलॉसॉफी हा त्याला पर्यायी शब्द देतो. पण बघायला गेलं तर फिलॉसॉफी आणि दर्शन हे समानार्थी शब्द येऊ शकत नाही. कारण का तर फिलॉसॉफी हा जो शब्द बनलेला आहे हा काय अर्थाने बनलेला आहे तर फिलोस आणि सोफिया या दोन शब्दांमधून, म्हणजे त्याची व्युत्पत्ती अशी दोन शब्दांनी बनलेला आहे तो.
आणि त्याचा अर्थ असा होतो की ज्ञानाचा प्रेमी मनुष्य, ज्ञानाचा शोध करणारा मनुष्य. दर्शन शब्दाचाही हाच अर्थ होतो का? तर नाही. दर्शन शब्दाचा अर्थ हा नाही. दर्शनामध्ये दृश्य धातू आहे, दृश्यपश्य, ज्या धातूचा अर्थ आहे तत्वदर्शन. तत्वदर्शन म्हणजे तत्वाचा साक्षात्कार, म्हणजे तत्व जसं आहे तसं ज्याला समजलेला आहे तो दर्शनकार आहे. तत्व समजलेला जो आहे तो दर्शनकार आहे. त्यामुळे ते परत खोडलं बिडलं जाऊ शकत नाही. म्हणजे दर्शनामध्ये यथार्थ ज्ञान हे अपेक्षित आहे. यथार्थ ज्ञान म्हणजे काय? तर जे जे वस्तुतंत्र आहे तेच पुरुषतंत्र असणं. म्हणजे जी वस्तू जशी आहे, म्हणजे समजा एखादी वस्तू श्वेत वर्णाची आहे, तर ती मला श्वेत रंगाची म्हणूनच समजणं, याला म्हणायचं यथार्थ ज्ञान. पण वस्तू श्वेत रंगाची आहे आणि मी काहीतरी गॉगल लावलेला आहे निळ्या रंगाचा, त्यामुळे मला ती वस्तू जर निळी दिसत असेल तर ते यथार्थ ज्ञान राहत नाही. त्यामुळेच जो दर्शन शब्द आहे तो या यथार्थ ज्ञानाला संबंधित आहे. हा यथार्थ ज्ञान याला दुसरा शब्द आहे प्रमा. हा शास्त्रातला शब्द आहे प्रमा. मा म्हणजे ज्ञान, प्र याचा अर्थ यथार्थ. जी वस्तू जशी आहे, तत्व या शब्दाचाही तोच अर्थ होतो. तस्य तत्वम तत्वम, म्हणजे ती जी वस्तू आहे तिचं ते अस्तित्व, ते जे आहे ते म्हणजे तत्व. तर ह्या तत्वाचं ज्ञान म्हणजे प्रमा, बरोबर. आणि हे तत्व जे आहे हे आहे आम्हाला जाणण्यायोग्य, म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे? प्रमेय म्हटलेलं आहे. ते जाणून घेणारे आपण प्रमाता. आणि तो प्रमाता जो आहे तो प्रमाता ज्या साधनाने ते जाणून घेणार आहे ते आहे प्रमाण. तर याप्रमाणे प्रमाण, प्रमाता आणि प्रमेय या त्रिपुटींच्या एकत्रीकरणाने जे ज्ञान होतं ते ते यथार्थ ज्ञान, ते दर्शन. त्यामुळे तिथं ज्ञानाचं प्रेम किंवा ज्ञानाचा शोध किंवा ज्ञानाची आस वगैरे हे नाही. त्यामुळे आपण जर सूत्र पाहिली, कोणत्याही दर्शनाची सूत्र जर पाहिली, तर त्या सूत्रांमध्ये मला हे असं दिसलं, हे असं असावं असा तिथे अर्थ येत नाही. आपण हा शब्द खूप वापरतो, दर्शन. वास्तविक आपल्या नित्य जीवनात वापरतो शब्द. जसं उदाहरण बघायला गेलं तर देवदर्शन म्हणतो आपण. देवदर्शन म्हणजे काय? तर बघा, आपण आता विठ्ठलापाशी गेलो तर आपण तो विठ्ठलाचा फक्त विग्रह नाही पाहत, तो आपल्याला फोटोतही दिसतो. तिथे जाऊन आपण काय करतो? तर आपण त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या माध्यमामधून जे चेतन तत्व आहे त्या तत्वाशी जोडतो स्वतः. म्हणून तिथे दर्शन. आपण कधीच म्हणत नाही की देव बघायला जातो आहे, नाही, कधीच म्हणत नाही. देव दर्शन घ्यायला जातो आहे. त्याचं कारण असं आहे की आपण त्यावेळेला आपल्याला काय असतं विवक्षित, तर ते जे तत्व आहे, जे चेतन तत्व तिथे आहे त्या तत्वाशी संबद्ध होण्यासाठी मी जातो आहे. म्हणजे त्याच्याशी आपण संबद्ध होतो, ते दर्शन आहे. ठीक. तर हा शब्द आपण असा वापरतो. त्याच अर्थाने ही सगळी दर्शनशास्त्र आहे. ही सगळी दर्शनशास्त्र आहेत. आणि दर्शनशास्त्र असल्यामुळेच प्रत्येक शास्त्र हे काय देतं आपल्याला? तत्वाच्या दर्शनापर्यंत नेतं, तत्वाच्या प्रमेयापर्यंत आपल्याला घेऊन जातं. ते काय आहे शेवट? तर ते आहे मोक्ष. आणि त्यामुळे प्रत्येक दर्शनाचा जे प्रमेय आहे त्या प्रमेयामध्ये मोक्ष, आत्मा, मुक्ती हे विषय येतात. मोक्ष पुरुषार्थ हा प्रामुख्याने जर कुठल्या साहित्य प्रकारात येत असेल तर तो या दर्शन साहित्य प्रकारामध्ये येतो.
तर असं न्यायदर्शनाने सुद्धा आपल्याला इथपर्यंत नेलेलं आहे. न्यायदर्शनाची जर परंपरा बघायला गेली तर तशी सगळी शास्त्र ही ब्रह्मदेवानी सांगितलेली आहेत इंद्राला. याचा उल्लेख येतो परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित दत्त महात्म्य ग्रंथामध्ये याचा उल्लेख येतो. आपल्या सर्व शास्त्रांचा उद्देश आहे की मोक्षापर्यंत घेऊन जाणं. म्हणजे फक्त पहिला पुरुषार्थ अर्थ पुरुषार्थापाशी धर्म पण नाहीये आता आपला, अर्थ पुरुषार्थच पहिला आहे. तर ह्याच पुरुषार्थापाशी आम्ही थांबत नाही, तर आम्ही चौथ्या पुरुषार्थापर्यंत जातो कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासाने. त्यामुळे ही आयुर्वेदादी जी शास्त्र आलेली ती सर्व शास्त्र कुठल्या ना कुठल्या तरी दर्शन परंपरेशी जोडलेली आहे. साहित्यशास्त्र सुद्धा दर्शन परंपरेशी जोडलेलं आहे. तर एक मिनिट. तर ही न्यायदर्शनाची जर परंपरा बघितली आपण तर ती ब्रह्मदेवापासून येते. ब्रह्मदेवानी हे दर्शन पहिल्यांदा न्यायशास्त्र हे इंद्राला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पुढे ते प्रसृत झालेलं आहे आणि आपल्याकडे जे शास्त्र आलेलं आहे ते आलेलं आहे महर्षी गौतमांपासून आणि म्हणून त्यांना न्यायदर्शनाचे प्रवर्तक असं म्हटलेलं आहे. त्यांनी जी न्यायसूत्र रचली त्याच्यावरती वात्स्यायन महर्षींनी भाष्य लिहिलं आणि यानंतरचा जो आपल्याला न्याय ग्रंथांचा जी एक परंपरा दिसते त्यामध्ये एक मुख्य भाग जो दिसतो तो म्हणजे बौद्ध जैन या मतांचं खंडन. या भाष्यानंतर या न्यायसूत्रांवरती वार्तिक लिहिली गेली ती उद्योतकर यांनी लिहिली आणि या वार्तिकांचं मुख्य आपल्याला उद्देश हेच दिसतं की बौद्ध मताचं खंडन केलेलं आहे. त्यानंतर याच वार्तिकांवर पुढे वाचस्पती मिश्रांनी न्याय वार्तिक तात्पर्य टीका नावाचा ग्रंथ लिहिला. यानंतर उदयनाचार्य यांच्यापासून ही मिथिलेमध्ये मोठी परंपरा न्यायशास्त्राची अखंड परंपरा आपल्याला दिसते. उदयनाचार्यांनी न्यायावरती बरेच ग्रंथ लिहिले. त्यामध्ये न्याय कुसुमांजली हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर आपल्यालाही माहित आहे की जेव्हा बौद्ध धर्माचा उदय झालेला होता आणि त्यांना राजाश्रय मिळालेला होता तेव्हा त्यांनी या वैदिक मतांचे खंडन करायला सुरुवात केलेली होती आणि भरपूर त्या संबंधामध्ये सभा होऊन त्या सभांमध्ये जो पराजित होत असे त्यांना बौद्ध मतामध्ये प्रविष्ट होणं हे भाग पडत असे. तर अशा काळामध्ये वैदिक मताला ज्या एका दर्शनाने तारलं ते म्हणजे न्यायदर्शन होय आणि यामध्ये प्रमुख नाव येतं ते उदयनाचार्यांचं. त्यांनी हा जो न्याय कुसुमांजली ग्रंथ लिहिलेला आहे यामध्ये प्रमुख खंडनाचा मुद्दा काय आहे तर ईश्वराला ते मानत नाही. आजही जो निसर्गवाद वगैरे आपण म्हणतो जो ईश्वराला मानत नाही तर ईश्वराला सिद्ध करणारं अनुमान यांनी प्रस्तुत केलं आणि त्याचं खंडन कुणाला करता आलं नाही आणि त्यापासून ईश्वराची सिद्धी ही उदयनाचार्यांनीच केली असं म्हणून एक प्रघात पडलेला आहे. तर ह्या उदयनाचार्यांचं यामध्ये हे खूप मोठं योगदान आहे की त्यांनी त्या काळामध्ये या न्यायदर्शनाच्या सहाय्याने वैदिक धर्माला मोठा आधार दिला गेलेला आहे आणि याच काळामध्ये भरपूर वादविवाद ग्रंथ हे निर्माण झालेले आपल्याला दिसतात.
उदयनाचार्यांनीच यांचा काळ साधारण मानला जातो इसवी सनाचं 10वं शतक म्हणजे 1000 वर्ष. ते शतक 10वं शतक मानलं जातं. म्हणजे तिथपर्यंत ही अखंड परंपरा तर आहेच आहे, पण तिथून पुढे ही आतापर्यंत ही परंपरा अक्षुण्ण आहे. तर त्यांनी या प्रकारे ईश्वर सिद्धी क्षित्यंकुरादिकम कर्तृजन्यम ही कशी केली हे आपण याच्यावरून बघूया की या जगामध्ये ईश्वर आहे का नाही हा जेव्हा वाद होतो त्यावेळेला ते सांगतात की एक नियम आहे शास्त्राचा की जे जे कार्य आहे त्या कार्याला प्रत्येकाला कारण आहे आणि त्या कारणांमध्ये पण भिन्नता आहे. एक आहे उपादान कारण. जसं आपल्याला एखादा घट बनवायचा असेल, माठ बनवायचा असेल तर आपण त्यासाठी माती घेतो. माती असल्याशिवाय घट बनवू शकत नाही. माती हे काय आहे त्याचं उपादान कारण, रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो, तर हे उपादान कारण म्हणजे माती आहे आणि त्यापासून घट बनतो. तर हे एक कारण झालं. त्याशिवाय अजून काही कारण आहे, कारण त्या मातीपासून घट बनवणारा कोणीतरी पाहिजे. जर कोणीच तिथे निर्माता नसेल तर तो घट आपोआप मातीपासून बनणं शक्य नाही. मग हा आपल्याला आता बघा, हा प्रमाण देताना, उदाहरण देताना, दृष्टांत देताना सुद्धा कसं देतात, लोक आणि शास्त्र प्रसिद्ध उदाहरणं देतात. आता हे सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे की कुंभकार असेल, कुंभार जो आहे तो त्या घटाचा निर्माता असतो आणि तो घट मातीपासून निर्माण होतो. मग या सृष्टीमध्ये जे जे काही आहे, निर्माण होत आहे, ते निर्माण होताना त्याला करता नाही असं अशास्त्रीय विधान कोणी करू शकत नाही. हे अशास्त्रीय विधान होईल. जर केलं आपोआप झालं नाही, आपोआप काहीच होत नाही. आंब्याच्या कोईपासून कधीच वडाचं झाड होत नाही किंवा मोगऱ्याच्या वेलीपासून कधीच आंबा येत नाही. कितीही ती आंब्याच्या जवळ असली तरी सुद्धा असं होत नाही. याचा अर्थ त्या बीजामध्ये प्रोग्राम काहीतरी आहे की ज्यामुळे त्याच्यातून तेच निर्माण होतं. आम्ही मिरची आणि आंबा हे शेजारी शेजारी लावलं तरी सुद्धा आंबा तिखट होत नाही आणि मिरची कधीही गोड होत नाही. एकाच मातीमधून दोघेही रस घेतात, पण त्या बीजाला, तिथे त्या मुळांना ते ज्ञान आहे की मी कोणता रस घ्यायचा आहे आणि मी कोणता रस घ्यायचा. त्यामुळे एकाच मातीतून जरी ते उत्पन्न होत असले तरी सुद्धा तिथे काय आहे, ती व्यवस्था आहे. ही व्यवस्था कोणी केली? ही व्यवस्था करणं हे माणसाच्या हातामध्ये आहे का? तर नाही. आणि व्यवस्था करणारा कोणी नाही असं नाही, कारण सृष्टीची जी चक्र आहेत ती सृष्टी सगळी पूर्ण वेल मॅनेज्ड आहे, व्यवस्थित आहे. ती व्यवस्थापन आहे तिच्यामध्ये. आपल्यालाही ते समजतं. नियमानेच सगळे ऋतू येतात. हे सगळं आपोआप होऊ शकत नाही. याला कोणीतरी नियंता, निर्माता हा आवश्यक आहे. आणि हे सगळं ब्रह्मांड निर्मिती जी आहे, हे निर्मिती करणं हे मनुष्याच्या हातामधलं नाही आणि त्यामुळे ईश्वर मानणं हे आवश्यक आहे. आजचं विज्ञान सुद्धा कुठेतरी आता शेवटी जो पार्टिकल मिळाला त्याला त्यांनी गॉड पार्टिकल असंच नाव देऊन टाकलं. कारण त्याच्या पुढे काय आहे, काही आहे हे कळतं आहे, पण त्याच्या पुढे कोणी नाही असं विज्ञान सुद्धा म्हणू शकत नाही. म्हणजे बघा, या लोकांनी जे ज्ञान, जे आपल्याला तत्व सांगितलं ते आजही फोडलं जाऊ शकत नाही. तर ह्या प्रसिद्ध अनुमानाचे जे कर्ते आहेत ते आहेत उदयनाचार्य. त्यानंतर त्यांनी प्रशस्त पादभाष्यावरती किरणावली नावाची टीका लिहिली. नंतर तात्पर्य परिशुद्धी ही एक तात्पर्य टीकेवर टीका लिहिलेली आहे. हा असा टीका ग्रंथांचा एक प्रवास आपल्याला दिसतो प्रत्येक शास्त्रामध्ये. कोणतंही शास्त्र, मराठीमध्ये टीका हा शब्द जरा चुकीच्या अर्थाने आलेला आहे. टीका टिप्पणी करणे म्हणजे काहीतरी कमतरता काढणे असं आपण घेतो, परंतु
टीक्यते अनया इति टीका असं संस्कृत मध्ये म्हणतात. म्हणजे ज्याच्यामुळे वरच्या सूत्रातला किंवा भाष्यामधला किंवा ज्या ग्रंथावर टीका लिहित आहोत त्याचा अर्थ हा अधिक स्पष्ट होईल, त्याला टीका म्हणतात. आणि ह्या टीका ग्रंथांचं जर वाचन आपण केलं तर आपल्याला त्या लोकांनी जो रिसर्च केलेला एवढा मोठा तो आपल्याला तिथे दिसतो. बहुतेक वेळेला असं होतं की मूळ ग्रंथाचं फक्त भाषांतर वाचून आपण तेवढ्यावरतीच मर्यादित आपलं आकलन बनवतो, परंतु टीका ग्रंथांचं वाचन केल्याशिवाय त्यातला अर्थ समजून घेतल्याशिवाय तो भाषांतराने समजत नाही. कारण तो लिहिला गेला जो आहे तो या पद्धतीच्या शैलीमध्ये लिहिला गेला आहे. त्यामुळे तुम्हाला संस्कृत शास्त्र शिकूनच हे ग्रंथ वाचावे लागतात. उदाहरण याचं खूप मोठं म्हणजे आयुर्वेद आहे. आयुर्वेदाच्या संहिता आपल्याला चरक, सुश्रुत आणि वाग्भट एवढ्या माहिती आहेत, परंतु त्यांनी जे सांगितलेलं आहे ते अर्थ अधिक स्पष्ट करेल पुढच्या ज्या टीका आहेत, चक्रपाणी टीका आहे, गंगाधर टीका आहे, या टीकांचं जेव्हा वाचन करतो तेव्हा त्या आयुर्वेदातल्या त्यांचा तत्वांचा किंवा त्यांनी जे काय सांगितलं आहे त्याचा अर्थ आपल्याला विवृत होतो. तर ते जे ग्रंथ ज्या शैलीमध्ये लिहिलेले आहेत ती सगळी शैली आपल्याला या न्यायदर्शनाची शैली दिसते आणि म्हणूनच त्यामध्ये थोडासा अवघडपणाही आहे, त्याला इलाज नाही. तसंच यांनी वैशेषिक दर्शनावर सुद्धा लक्षणावली नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आता न्याय आणि वैशेषिक ही जोड दर्शनं मानली गेली आहेत, कारण यांचे बरेच असे सिद्धांत हे समान आहेत. जसा अणु सिद्धांत आहे तो वैशेषिक दर्शनाने दिला, तो तसाच न्यायशास्त्राने सुद्धा न्याय दर्शनाने सुद्धा स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये साम्य बऱ्याच प्रकारचं आहे. पदार्थांमध्ये साम्य बऱ्याच प्रकारांनी आहे. गुण साम्य आहे, क्रिया साम्य आहे. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला तर्कसंग्रह नावाचा जो ग्रंथ दिसतो त्या ग्रंथामध्ये त्यांनी या दोन्ही दर्शनांचा एकत्रितपणे मिळून बालानाम सुख म्हणजे लहान मुलांना कळावं या दर्शनांचं तत्व म्हणून एक ग्रंथच रचलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी 7 पदार्थांमध्ये या दोन्ही शास्त्रांनी सांगितलेल्या पदार्थांचा समावेश केलेला आहे. तर ही जोड दर्शनं या प्रकारे आहेत. काही ठिकाणी फरक आहे, प्रमाण विचारामध्ये फरक दिसतो आपल्याला, परंतु प्रमेय विचार हा बहुतांशी समान आहे. असो, तर त्याचबरोबर त्यांनी बोधसिद्धी नावाचाही ग्रंथ लिहिलेला आहे. तो न्यायसूत्र वृत्तीवर लिहिलेला आहे. आणि आत्मतत्व विवेक हा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथामध्ये मुख्य विषय आहे तो म्हणजे बौद्ध विज्ञानवाद आणि शून्यवाद या दोन्ही मतांचं यामध्ये खंडन त्यांनी केलेलं आहे. यानंतर जयंत भट्ट हे एक नाव येतं ज्यांनी न्यायमंजरीची रचना केलेली आहे. आणि त्यानंतर एक मोठं नाव येतं, मिथिलेतलंच आहे हे, ते म्हणजे आचार्य गंगेशोपाध्याय. आता न्याय दर्शन म्हणल्यानंतर यामध्ये पुन्हा 2 भाग पडतात, एक प्राचीन न्याय आणि एक नव्य न्याय. आतापर्यंत आपण जो पाहिला तो गौतम सूत्रांपासून आलेला प्राचीन न्याय आहे आणि इथून पुढे जो होतो तो नव्य न्याय आहे, ज्याच्यामध्ये अधिकाधिक काठिण्य हे आपल्याला आलेलं आहे. आणि काठिण्य येण्याचं कारण असं आहे की त्यावेळेला जे वादविवाद होत असत सभेमध्ये आणि ते असे की त्यावेळेला तुम्हाला तुमचा सगळ्या ह्याचा धर्माचा त्यागच करायचा आहे आणि दुसऱ्या ह्याचा स्वीकार करायचा आहे. कुमारील भट्टांची यांची आपण कहाणी ऐकतो. तर ह्या अटीतटीचे हे वाद सामने असत आणि त्यामुळे पुढे जाऊन नव्य न्याय जो आहे याची भाषा क्लिष्टातिक्लिष्ट झालेली आहे, पण ती दुर्बोध आहे असं म्हणता येणार नाही. जसं उदाहरण मला इथं देता येईल, गणित जे आहे गणितामध्ये आपण जसं 2 अधिक 2 म्हणल्यावर 4 शिवाय दुसरा अर्थच काढू शकत नाही, अशी असं भाषा निर्माण करायचं कार्य हे इथून पुढे नव्य न्यायामध्ये दिसतं. आणि त्यामुळे आपण जे शब्द ऐकतो अवच्छेदक, अवच्छिन्न, हे जे अवघड शब्द आपण ऐकतो ते ह्या इथून पुढच्या न्यायामध्ये येतात
आणि ह्या नव्य न्यायाचे जे प्रवर्तक आहेत ते आहेत आचार्य गंगेश उपाध्याय. हे इसवी सनाच्या 13व्या शतकात झालेले आहेत. म्हणजे बघा, आपण 9व्या शतकापासून आलेलो, तर ते 10व्या शतकापासून आलेलो, ती अखंड परंपरा मिथिलेमध्येच आपल्याला दिसते. त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो आहे तत्वचिंतामणी ग्रंथ आहे. त्यानंतर रघुनाथ शिरोमणी हे एक मोठं नाव येतं न्यायशास्त्रामध्ये, ज्यांनी दिथिती नावाचा ग्रंथ लिहिला. आणि याच्यावर पासून पुढे परत 2 परंपरा पडल्या. त्या दिधितीवर ज्यांनी टीका लिहिले ते जगदीश भट्टाचार्य, त्यांचं जागदीशी परंपरा आली. आणि दुसरे गदाधर भट्टाचार्य, त्यांची दादाधरी परंपरा ही पुढे आलेली आहे. तर अशा प्रकारे हा जो दर्शनाचा प्रवास आहे हा आपण इथं पाहिला. आणि ही परंपरा, आनंदाची गोष्ट म्हणजे, खंडित झालेली नाही. आजही ह्या न्याय दर्शनाचे अध्ययन करणारी, अध्यापन करणारी गुरुकुलं आहेतच. आपल्याला माहिती असेल कदाचित की तेनाली सारख्या ठिकाणी आजही प्राचीन पद्धतीने या दर्शनांच्या परीक्षा घेतल्या जातात. आणि त्या परीक्षांमुळे हे शास्त्र जे आहे हे अद्ययावत टिकून आहे. तर या दर्शनाच्या विषयी आपण जाणून घेतलं. आपण आता थोडस या दर्शनाने काय सांगितलं आहे त्याकडे पाहूया. न्याय दर्शनाचा मुख्य ग्रंथ म्हणून आपण पाहिला तो म्हणजे सूत्र ग्रंथ गौतमाचार्य प्रणीत न्यायसूत्र. याचं पहिलं सूत्र येतं प्रमाण प्रमेय संशय प्रयोजन दृष्टांत सिद्धांत अवयव तर्क निर्णय वाद जल्प वितंडा हेत्वाभास छल जाती निग्रह स्थानानां तत्वज्ञानात निश्रेयसाधिगमः. निश्रेयसाधिगमः, मी मगाशी जसं म्हणाले की दर्शन ही संज्ञा केव्हा प्राप्त होते आहे, तर त्यामध्ये जेव्हा मोक्ष विचार हा महत्वाचा येतो, मोक्षापर्यंत घेऊन जात आहे, तरच त्याला दर्शन संज्ञा ही प्राप्त होते. त्याप्रमाणे पहिल्याच सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निश्रेयसाधिगमः, निश्रेयस म्हणजेच मोक्ष. त्या मोक्षाची प्राप्ती ही कशाने होणार आहे, तर ती तत्वज्ञानाने होणार आहे. तत्वज्ञान म्हणल्यावर तत्वानां ज्ञानम. मग कोणती तत्व, तर ती 16 तत्व त्यांनी सांगितली. प्रमाण प्रमेय संशय प्रयोजन दृष्टांत सिद्धांत अवयव. आता इथून बघा, अवयवापासून तर्क निर्णय वाद जल्प वितंडा हेत्वाभास छल जाती निग्रह स्थान, हे जे एवढे सगळे पदार्थ आहेत तर्कापासूनचे पुढचे, अवयवापासूनचे पुढचे, तर हे सगळे केवळ वाद विवादासाठी आहेत. आता इथं वाद विवाद म्हणजे आपल्याला भांडण असा एक अर्थ त्याला वाटतो, पण नाही. तत्वबुभुत्सया म्हणजे तत्व पर्यंत पोहोचण्यासाठीची जी काही चर्चा केलेली आहे ती आहे वाद. त्या वादासाठी हा एवढा पसारा यांनी दिलेला आहे. म्हणजे इतके पदार्थ हे केवळ शब्दाशी संबंधित असणारे आहेत. म्हणून या शास्त्राला वादशास्त्र असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर यामध्ये पहिलं येतो पदार्थ तो म्हणजे प्रमाण. प्रमाण म्हणजे काय आहे, तर आपण पाहिलं की प्रमेयचं जे साधन आहे, यथार्थ ज्ञानाचं जे साधन आहे ते आहे प्रमाण. आपण हा शब्द वापरतो की प्रत्येक गोष्ट प्रमाणाने सिद्ध झाली पाहिजे, परंतु आजची विडंबना अशी आहे की म्हणतो आपण प्रमाणाने सिद्ध झाली पाहिजे, पण प्रमाणाने सिद्ध म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला माहित नाहीये.
आपण जर दर्शनांचा बघितलं, अगदी चार्वाक दर्शनांपासून ते अद्वैत दर्शनापर्यंत जर आपण त्या दर्शनांची एक मांडणी पाहिली, तर प्रत्येक दर्शनाने स्वतःच एक प्रमाण, जे काही प्रमाण आहे ते प्रमाण आधी स्पष्ट केलेलं आहे. कुठलंही दर्शन हे प्रमाणांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जात नाही. कारण नियमच हा आहे, प्रमेय सिद्धी प्रमाणाधी. प्रमाणांनी प्रमेयाची सिद्धी होते. सिद्धी होते याचा अर्थ यथार्थ ज्ञान होतं. प्रमाण नसेल तर ते ज्ञान यथार्थ मानलं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक दर्शन हे स्वतःचं प्रमाण सांगतं. चार्वाक दर्शन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तिथे आपल्याला त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त प्रत्यक्ष प्रमाणानेच सगळं सांगणार. आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण तेही त्यांनी सांगितलेलं, म्हणजे त्यांच्या लक्षणांनी युक्त ते प्रमाण घेऊन जर त्या दर्शनाचा अभ्यास केला तरच ते दर्शन आपल्याला समजतं. तसं या शास्त्राने प्रमाण या विषयावरती भरपूर मेहनत केलेली आहे आणि त्यामुळेच याला प्रमाण शास्त्र असं नाव प्राप्त झालेलं आहे. पूर्वी एक डिग्री असायची, पद वाक्य प्रमाणज्ञ. पद पद हे म्हणजे व्याकरणाशी, जो व्याकरणाचा तज्ञ आहे. वाक्यशास्त्र म्हणजे मीमांसा, जो मीमांसेचा तज्ञ आहे. आणि प्रमाणशास्त्र म्हणजे जो न्याय, म्हणजे जो व्याकरण, मीमांसा आणि न्याय या तिन्ही शास्त्रांमध्ये पारंगत आहे, त्याला ती पदवी दिली जायची. इतकी चर्चा प्रमाणांची आपल्याला या शास्त्रामध्ये दिसते. इतकी प्रमाणांची चर्चा ही कुठेच आपल्याला दिसत नाही. त्यामुळे याला प्रमाणशास्त्र असं म्हणतात. म्हणजे योग दर्शन असेल, सांख्य दर्शन असेल, त्यांनी सुद्धा स्वतःची प्रमाण ही सांगितलेली आहेत. आणि त्या प्रमाणांची लक्षणं, म्हणजे ज्याला आपण व्याख्या म्हणतो, ती लक्षणं सुद्धा त्यांनी त्या प्रमाणांची सांगितलेली आहेत. आता न्याय दर्शनाने जी प्रमाण सांगितलेली आहेत ती प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द अशी 4 प्रमाण या दर्शनाने सांगितलेली आहेत. प्रमाणांचा विषय निघाला आहे म्हणून इथे एक सांगायला पाहिजे की सध्या एक अट्टहास अनेक काळापासून चाललेला आहे की आम्हाला सगळं विज्ञानाच्या कसोटीवर उतरलं पाहिजे. विज्ञानाच्या कसोटीवरच उतरलं तर आम्ही मानतो. आणि दुसरं की त्यामध्ये विज्ञानाची कसोटी म्हणजे काय आहे. तुम्ही आजची जी डेव्हलप झालेली विज्ञान परंपरा जी काही आहे त्यांची जी प्रमाण आहेत त्या प्रमाणांनी या मुनींनी जे मांडलेले प्रमेय आहेत ती प्रमेय तपासूच शकत नाही, कारण त्यांच्याकडे ते तपासण्याची प्रमाणच नाही. जसं उदाहरणार्थ, मी जर निळ्या रंगाचा चष्मा घातलेला आहे किंवा पिवळ्या रंगाचा चष्मा घातलेला आहे, तर मी पिवळ्या रंगाचा चष्मा घालून समोरची वस्तू पांढरी आहे हे त्यातनं सिद्ध करायला लागलं. हे इतकं अशास्त्रीय वाक्य आहे की विज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून दाखवा. नाहीये त्यांच्याकडे. त्यांच्याकडे ईश्वराला पाहू शकणारं, समजू शकणारं कोणतंही प्रमाण नाहीये. आणि त्यांच्याकडे ते प्रमाण नाही म्हणून ते नाकारतात, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे आमची बुद्धी ही प्रामाणिक, याचा अर्थ प्रमाण परिपूत अजिबात नाही. जर आपल्याला ही तत्व समजून घ्यायची असतील तर त्यासाठी जी योग्य प्रमाण आहेत ती प्रमाण घेतली पाहिजेत. बघा, इथे नुसतं साधन म्हटलेलं नाहीये, त्यांनी प्रमाण शब्दच वापरलेला आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ काय आहे तर जे मान आहे, म्हणजे जी मा आहे, ज्ञान आहे, त्या ज्ञानाला, यथार्थ ज्ञानाला जे जाणून देतं ते प्रमाण आहे, त्याचं साधन आहे, नुसतं साधन नाहीये. त्यामुळे प्रमाण असा शब्द येतो. तर आजचं विज्ञान जे आहे त्याच्याकडे प्रमाण कोणतं आहे तर त्याच्याकडे मुख्य प्रमाण आहे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. आता विज्ञानच मान्य करतं की आम्ही इतक्या अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज निर्माण करून जे प्रत्यक्ष पाहू शकतो, जाणून घेऊ शकतो, ते ह्या सृष्टीच्या केवळ 10% आहे असं आम्ही आज म्हणतो.
म्हणजे 90% जो भाग आहे तो नाही असं तेही म्हणत नाहीये. आणि तो काय आहे हे या ऋषीमुनींनी आपल्याला या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे. आम्ही त्याचा अभ्यास करत नाही आहोत आणि पुन्हा आम्ही काय म्हणतो की हे नाही असं असू शकत नाही. हे नाही म्हणण्यासाठी सुद्धा न्यायदर्शनाने आपल्याला काय सांगितलं बघा, की एखादी वस्तू नाही हे म्हणण्यासाठी सुद्धा त्या वस्तूचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा आम्ही त्या प्रमाणांनी ती वस्तू जाणू, जसं मी डोळे बंद केले आणि माझ्यासमोर काही नाही असं म्हटलं तर ह्या वाक्याला अर्थ नाही. हे प्रमाणयुक्त वाक्य ठरत नाही. कारण मी माझं जे प्रमाण आहे ते प्रमाणच तिथं वापरत नाहीये, बंद केलेलं आहे ते. आणि मग समोर काही नाही असं जे म्हणते, या प्रकारे चाललेला हा आपला प्रकार आहे आणि हा अट्टहास आहे. जी तत्व ज्या प्रमाणाने जाणून घ्यायची, ती तत्व त्याच प्रमाणाने जाणून घ्यायला पाहिजे. जसं मी जर असा अट्टहास केला, की मला लिटर या प्रमाणानेच फूट मोजायचे आहेत, मीटर मोजायचे आहेत. वेडे म्हणतील हास्यास्पद आहे हे. अगदी तितकंच हास्यास्पद आहे, की ही जी तत्व या लोकांनी सांगितली, ही तत्व आम्ही काय करून बघायला पाहिजे, यांच्या प्रमाणांनी सिद्ध करून दाखवू. हा बराच वर्ष अट्टहास चालू आहे. योगाच्या सुद्धा योग कशासाठी आहे? योग मोक्षासाठी आहे. आज आम्ही काय म्हणतो, योग कशासाठी आहे? शारीरिक स्वास्थ्यासाठी. इतकं कमी प्रयोजन आम्ही त्याचं केलेलं आहे. म्हणजे इथे हे काही त्या प्रमाणाचं काही लवलेशच कुठे नाही असं आपल्याला दिसतं. तर प्रमाण जर सिद्ध होत असेल तरच ते मान्य केलं पाहिजे आणि ती प्रमाण सुद्धा शुद्ध असली पाहिजेत. यासाठी भरपूर सखोल विचार हा या शास्त्रामध्ये केलेला आहे. यांनी जसं आता प्रत्यक्ष सुद्धा होताना आपल्याला किती प्रकाराने प्रत्यक्ष होतं, किती संबंधाने प्रत्यक्ष होतं, हे पण डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरण आपल्याला सगळ्यांनाच थोडी मजा येईल, की काय काय पाहतो आपण. उदाहरण बघूया आपण. एक घट आपल्या समोर आहे. तर आपण बघतो अयं घटः, हा घट आहे. पण बघताना आपण काय काय बघतो आहोत? आपण घट आहे हे घट म्हणून त्याला ओळखतो. याचा अर्थ आपल्याला तो घटत्व जातीने म्हणजे काय परिवारातील आहे, कोणत्या धर्माने युक्त आहे, तो धर्म सुद्धा आपल्याला तिथे दिसतो. तो आहे घटत्व. आपल्याला घटत्व आणि घट याचा संबंध माहिती आहे, की जितके घट असतील तिथं तिथं घटत्व असणारच. असं असणारच नाही की घट आहे पण घटत्व नाही. म्हणजे त्या संबंधाचं सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे जेव्हा आपण घट आहे म्हणतो तेव्हा आपल्याला तो घट दिसतो, त्याच्यावरचा धर्म दिसतो आणि ती धर्म आणि ती व्यक्ती यांचा आपल्याला संबंध सुद्धा दिसतो. म्हणजे आपण घट आहे म्हणताना इतक्या 3 वस्तू पाहतो. घट नाही म्हणताना आपण काय काय पाहतो, तर घट नाही म्हणताना आपण घट नसलेलं भूतल पाहतो. म्हणजे घटाच्या नसण्याने युक्त भूतल पाहतो आणि त्या भूतलाला म्हणतो की इथे घट नाही, घटाभाववत असं म्हणतो. म्हणजे हे शास्त्रीय विवेचन प्रत्येक गोष्टीचं जे आहे ते या प्रकारे या दर्शनाने केलेलं. म्हणजे बघा, आपण याच डोळ्यांनी घटही पाहिला, याच डोळ्यांनी घटत्वही पाहिलं. कसं पाहिलं, कोणत्या संबंधाने पाहिलं, या प्रत्येकाचा म्हणजे चक्षुरिंद्रिय आणि घट यांचा एक संबंध येतो. चक्षुरिंद्रिय आणि घटत्व यांचा वेगळा संबंध येतो. तो घट पिवळ्या रंगाचा असेल तर तो रंग आणि चक्षुरेंद्रिय यांचा एक संबंध येतो. तो रंग पिवळा आहे हे आपल्याला कशामुळे समजलं, तर पीतत्व हा धर्म आपल्याला माहिती आहे. कारण आपण प्रत्येक वेळेला हा पण घट आहे, हा पण घट आहे, हा पण पिवळा, हा पण पिवळा असं काही करत जात नाही. एकदा आपल्याला घट पाहिला की जगातले सगळे घट कळतात. कुठल्याही आकारात असेल, लहान मोठे की कसेही असतील, कुठल्याही रंगाचे असतील, तर ते हे घट म्हणून कळतात. का कळतात? कारण पहिला घट बघितल्यानंतर आपल्याला घटत्व म्हणजे हे बघा, या प्रकारे मूलगामी मुळामध्ये जाण्याची प्रवृत्ती असणारी ही आपली अध्ययनाची परंपरा आहे. आपण घट मोजत बसणार नाहीत कारण त्या अनंत आहे. पण त्या सगळ्या घटांमध्ये काय कॉमन आहे, काय साधर्म्य आहे,
तो ते धर्म, घटत्व, ही जाती, त्याला जाती म्हटलेलं आहे. जात आणि जाती ह्याच्यात फरक आहे. तर ही जाती जी आहे, घटत्व, ही आपल्याला समजते आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या घटांचं ज्ञान होतं. म्हणजे एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातम भवती, हा जो सिद्धांत याच्याशी आपण हे या प्रकारे जोडू शकतो. आणि ही आपली अभ्यासाची पद्धत आहे. आणि त्यामुळे जन्मभर फक्त शोधच करत राहायला पाहिजे ही आपल्याकडे गरज नाही. एका मर्यादेमध्ये तुम्ही तत्व ज्ञान करून घेऊ शकता. त्याचं निदिध्यासन करत राहणं हे आवश्यक आहे. ठीक आहे. तर हा पहिला पदार्थ येतो तो प्रमाण. या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष मानलेला आहे. दुसरा आहे अनुमान. प्रमाणामध्ये जर सर्वात जास्त विस्तार कुठल्या प्रमाणाचा असेल तर तो अनुमान प्रमाणाचा आहे. आणि कारण हे पण आहे की आपल्यालाही सगळं ज्ञान जे होतं ते केवळ प्रत्यक्षाने होत नाही. प्रत्यक्षाने आपल्याला फार कमी ज्ञान होतं, कारण प्रत्यक्षाची मर्यादाच इतकी आहे. प्रत्यक्ष ज्ञान जे होतं ते इंद्रियांनी होतं, आणि इंद्रिय किती पाहू शकतात? या भिंती पलीकडचं सुद्धा आपण पाहू शकत नाही. इंद्रियांची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत पलीकडचं जे ज्ञान आहे ते आम्हाला कसं होतं? तर ते प्रामुख्याने दोन प्रमाणाने होतं. एक आहे अनुमान आणि दुसरं आहे ते शब्द. ते ह्या अनुमान प्रमाणावरती त्यांनी भरपूर मोठा विस्तार तिथं केलेला आहे लक्षणांच्या मध्ये. आणि अनुमान प्रमाणामध्ये जे दोष येतात तेच हेत्वाभास, त्या हेत्वाभासांचा सुद्धा खूप मोठा विस्तार आपल्याला या न्यायशास्त्रामध्ये दिसतो. आता वेळ बराच कमी पडत चाललेला आहे, त्यामुळे मी अधिक विस्तार याचा करू शकत नाहीये. तर हे जे प्रत्येक अनुमानामध्ये येणारे दोष आहेत, ते दोष नसतील तर ते अनुमान काय होत आहे? शुद्ध प्रमाण होत आहे. म्हणजे त्यांनी प्रमाण सांगताना प्रमाणाचं लक्षणही सांगितलेलं आहे आणि त्या प्रमाणामध्ये होऊ शकणारे दोषही तेवढ्याच याच्याने सांगितलेले आहेत. आणि असं निर्दुष्ट जे प्रमाण असेल त्याचाच उपयोग करायला सांगितलेला आहे. त्यानंतर उपमान प्रमाण येतं जे साधर्म्यावर आधारित आहे. आणि चौथं प्रमाण येतं जे शब्द प्रमाण. ज्या गोष्टी आपल्या कोणत्याही प्रकारे इंद्रियांच्या गोचर नाहीत अशा गोष्टी ज्या आहेत, ज्या अनुमानालाही कळू शकत नाहीत, कारण अनुमान सुद्धा शेवटी कुठे ना कुठेतरी प्रत्यक्ष आणि शब्द या दोन प्रमाणावर आधारित आहे. कारण अनुमानासाठी हेतू लागतो. त्या हेतू माहिती असणं हे आवश्यक आहे. तो हेतू एकतर प्रत्यक्षाने कळतो किंवा शब्द प्रमाणाने कळतो. तर तो हेतू नसेल तर अनुमान प्रमाणही थोडस तिथे थांबतं. त्याही पलीकडे जे जाऊ शकतं ते आहे शब्द प्रमाण. जसं आपण म्हणतो की हे परमेश्वरादी हे आहेत का? हे कशावरून आहे? आता आपण गणपतीचा उत्सव करतो. गणपती आहे, कशावरून आहे? आम्ही दुर्वा वाहिल्यावरतीच गणपती का प्रसन्न होतो आहे? बेलपत्र वाहिल्यावरती शिव प्रसन्न होतो, तुळशीपत्र विष्णूला आवडतं. हे सगळं कोणी सांगितलं आपल्याला? हे खोटं आहे का? खोटं असणार नाही, कारण ते आपल्याला सगळं आलेलं आहे ते शब्द प्रमाणांनी आलेलं आहे. शब्द प्रमाणामध्ये वेद, पुराण, त्यानंतर ह्या ऋषींनी प्रणीत ही दर्शनं या सर्वांचा समावेश होतो. आणि त्यांना प्रमाण मानलेलं आहे. प्रमाण का मानलेलं आहे? तर शब्द प्रमाणाची व्याख्या अशी आहे, आप्तवाक्यम शब्दः. म्हणजे आप्तांनी जे वचन बोललेलं आहे ते म्हणजे शब्द. आप्त कोण? आप्त कोणची सुद्धा व्याख्या ते करतात की आप्त त्यांना म्हणायचं की ज्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी वंचक बुद्धी नाही, तुम्हाला फसवण्याची बुद्धी नाही. बघा हा, ऋषी हे आप्त आहेत आपले, कारण ऋषींना आपल्याला फसवून काही मिळवायचंच नाहीये. दुसरं, आपल्याला ज्ञानी करण्याची, सांगण्याची त्यांना इच्छा असणं हेही आहे. ज्या अर्थी त्यांनी एवढे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्या अर्थी त्यांना आपल्यापर्यंत ते ज्ञान न्यावं ही इच्छा नक्कीच आहे. त्यामुळे ते आपले आप्त आहेत. आणि अशा आप्तांनी जे सांगितलेलं आहे ते जे आहे ते प्रमाण आहे. आणि म्हणून वेद हे प्रमाण आहेत. त्या वेदांचंच उपगृहण करणारे जे पुराण ग्रंथ आहेत ते प्रमाण आहेत.
त्या वेदांचंच प्रामाण्य देणारे जे दर्शनशास्त्र आहे ती आम्हाला प्रमाण आहे. आणि त्या दर्शनशास्त्रांच्या आधारावर पुढे जी शास्त्र परंपरा झालेली आहे, मग ते स्थापत्य असो किंवा मृगपक्षी असो किंवा आयुर्वेद असो किंवा ज्योतिष वगैरे ही वेदाचीच अंग आहेत काही, तर ही सगळी शास्त्र प्रमाण आहेत. याचं कारण ही सगळी आपल्या आप्तांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि या प्रमाणांनी जे जे जाणलं जाऊ शकतं ते सगळं प्रमेय आहे. शास्त्रामध्ये मला वाटतं म्हणून छान वाटतं म्हणून मी हे करतो, मला वाटतं या वाक्याला शास्त्रामध्ये कुठेही स्थान नाही. प्रमाणांनी जे सिद्ध होतं तेच सत्य ज्ञान. तर ही जी बैठक आपल्याला दिलेली आहे ही या न्याय दर्शनाने दिलेली आहे. या प्रमाणांनी जे समजतं त्यालाच प्रमेय असं म्हटलं जातं. आणि या प्रमाण प्रमेयादी 16ही पदार्थांच्या तत्वज्ञानाने म्हणजे त्यांच्या मूलभूत ज्ञानाने काय आहे की अपवर्ग म्हणजे निःश्रेयस प्राप्ती असं म्हटलेलं आहे. आता तत्वज्ञानाने आम्हाला मोक्ष कसा मिळतो, पुन्हा हा प्रश्न येतो आपल्याला. यासाठी म्हणून त्यांनी दुसरं सूत्र सांगितलं की तत्वज्ञानाने काय होतं, तर दुःख जन्म प्रवृत्ती दोष मिथ्या ज्ञानानाम उत्तरोत्तरापाये तदनंतरापायात अपवर्ग. हा म्हणजे त्यांनी परंपरा सांगितली की आम्हाला जे दुःख वगैरे प्राप्त होतं त्या दुःखामुळे जे काही आम्ही केलंय त्यामुळे जन्म प्राप्त होतो. जन्म आहे म्हणून प्रवृत्ती होतात, प्रवृत्ती होतात म्हणून पुन्हा दोष होतात आणि त्या दोषांनी आम्हाला मिथ्या ज्ञान हे मिळतं. म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणजे काय, हे शरीर मी आहे, हे सगळं माझं आहे, मला दुःख होतं, हे सगळं जे आहे हे सगळं मिथ्या ज्ञान आहे. हे कसं कळतं, तर हे तत्वज्ञानाने कळतं. जेव्हा आपण तत्व पाहतो त्यावेळेला शरीर वेगळं आहे, मी ज्याला संबोधतो तो आत्मा वेगळा आहे. हा जो सगळा विश्वाचा व्यापार दिसतो हा सगळा व्यापार प्रकृतीचा आहे आणि अचेतन तत्वाचा आहे. हे बदलणार आहे, जे बदलतंय ते सगळं अचेतन आहे, जे बदलत नाही ते चेतन तत्व आहे. म्हणजे चेतन आणि अचेतन यांच्यामधला जो भेद विवेक आहे तो विवेक आपल्याला कसा कळणार आहे, तर तत्वज्ञानाने. आणि तत्वज्ञानाने कळल्यामुळे पहिलं जे येतं ते मिथ्या ज्ञान, ते काय होतं, नष्ट होतं. मिथ्या ज्ञान नष्ट झालं की दोष करणं, दोषाची प्रवृत्ती संपून जाते. कारण आपल्याला तत्व माहिती आहे, पण वेगळ्या वाटेने जाणारच नाही आहोत. आपण सतत कुठे अनुसंधान करायचे, कारण प्रत्येक गोष्टीत आपल्याला कळेल ना की अरे मी काय गोळा करते, अचेतन गोळा करून करून काय करणार, हे इथेच टाकून जाणार. मी चेतन आहे, मग मला चेतनाचं जे आहे तो संग्रह करणं आवश्यक आहे. त्याच्याशी तर संग्रह तर करता येत नाही, तर त्याच्याशी नित्ययुक्त राहणं हे म्हणजेच निधिध्यासन त्याचं करणं हे आवश्यक आहे. आणि हे झाल्यामुळे प्रवृत्तीचा नाश होतो. या विचारामुळे काय होतं की प्रवृत्ती मला हवंय, मला हवंय, मला पाहिजे पाहिजे, ही प्रवृत्ती नष्ट होते. हे सगळंच नश्वर आहे तर मी काय करू गोळा करून, म्हणून मग ती निवृत्तीकडे जाते, प्रवृत्तीच्या विरुद्ध होते. प्रवृत्ती नष्ट झाली की जन्माचं कारणच राहत नाही आणि जन्म नसेल तर दुःखाचं कारण नाही. ते सगळं आपले संतही सांगतात की सगळं दुःखाचे कारण म्हणजे जन्मच आहे. तर जन्म संपला की दुःख नाहीच होत. असं पुढचं पुढचं गेलं की मागचं मागचं जे आहे ते आपोआप नष्ट होत राहतात. आणि हे नष्ट झाल्यानंतर काय होतं, तर आपल्याला अपवर्ग मोक्ष याची प्राप्ती होते. आता मोक्ष प्राप्ती प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे का, आमची नाही इच्छा, नाही. त्याचं कारण असं आहे की मोक्ष अवस्था म्हणजे काय आहे, तर आपली स्व अवस्था ही मोक्ष अवस्था आहे. कारण आपण जे आहोत ते आत्मस्वरूप आहोत. आत्म म्हणजे चैतन्य आहोत आणि आपण ह्या जडामध्ये कुठेतरी अडकलेलो आहोत आणि जन्म मरण परंपरेमध्ये फिरत राहतो. इथे कितीही आपण मिळवलं म्हणजे धर्म अर्थ काम हे 3 पुरुषार्थ आपण इथं मिळवतो, परंतु हे सगळे कसे आहेत, क्षरणशील आहेत. म्हणजे हे सगळे नष्ट होतात. मी आज 1,00,000 रुपये कमवले, उद्याला ते सगळे खर्च होणार आहेत आणि
आज मला आनंद झाला मिळवण्याचा, उद्या दुःख होणार आहे. म्हणजे कुठेच मला कायमस्वरूपी दुःख नाश हा नाहीच आहे. आहेच आहे ते परत, परत, परत. मग ह्याच्यातून सुटायचं असेल, तर काय केलं पाहिजे? तर ह्या मोक्षाकडे झालं. दुसरं, जसं आपल्याला आपण बाहेर कितीही फिरलो, कितीही आराम ठिकाणी गेलो, तरी आपल्याला विश्रांती ही होत नाही. जी विश्रांती होते ती आपल्या स्वतःच्या घरी आल्यानंतरच होते. तसे हा जो आत्मा आहे, हा आत्मा या प्रारब्धाच्या चक्रामुळे संसार चक्रात या जन्मातून त्या जन्मात फिरत राहतोय. तो बाहेर फिरतच राहतो आहे. त्याला जोपर्यंत स्वतःच्या घरी तो येत नाही, तोपर्यंत त्याची विश्रांती नाहीये. आणि ती विश्रांती स्वरूप ज्ञान, स्व अवस्थान म्हणजेच मोक्ष आहे. आणि त्यामुळे मोक्ष प्राप्त करणं हे सगळ्यांची आवश्यकता आहे. हा ऑप्शन नाहीये. आणि जरी आपण आता ऑप्शनला ठेवला, तरी तो परमेश्वर पुढे कधीतरी या शास्त्रांच्या ज्ञानाने आपल्या डोक्यामध्ये बुद्धीमध्ये हे घालतो आणि ती बुद्धीच पुन्हा आपल्याला त्या आपल्या मूळ तत्वाकडे, मूळ अवस्थेकडे घेऊन जाते. ती म्हणजे मोक्ष अवस्था. आणि ह्या मोक्षापर्यंत नेणारं असल्यामुळे याला दर्शन ही संज्ञा प्राप्त झाली आहे. मला वाटतं आपला वेळ संपलेला आहे. आणि बऱ्यापैकी मुख्य ह्याचा गाभा जो आहे तो प्रमाण आहे आणि मोक्ष हा त्यामध्ये मांडलेला सिद्धांत आहे किंवा त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. तर याप्रमाणे ही या न्याय दर्शनाची मांडणी आहे. यामध्ये अजून भरपूर विषय आहेत. ते परत आपण कधीतरी पाहूया. तर आता एक थोडासा जरी अंदाज आपल्याला सर्वांना आलेला असेल, तरी सुद्धा आजचा हा प्रयत्न सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. आपल्या निमित्ताने मला माझ्या शास्त्राची एक पुन्हा परंपरा चं स्मरण करण्याची संधी मिळाली. याकरिता मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि इथे थांबते. धन्यवाद.